इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी यासोबतच शिवरायांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याला धक्का बसलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने आज प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता आहे। सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील यांनी न्यायालयाला जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली। दरम्यान महापुरुषांचा अवमान ही संवेदनशील गोष्ट असल्याचं म्हणत कोर्टानं कोरटकरचा जामीन अर्ज आता फेटाळून लावलाय। दरम्यान या सुनावणीच्या नंतर कोर्टानं सरकारी वकील आणि इंद्रजित सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत, त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला। प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे। असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।